अरे साला ये सब कैसे सीख गया रे? काल रात्री गावामध्ये आमच्या चोर आलते ते चला ते पुढे बघूया. जय श्रीराम मित्रांनो, मी शंकर. आज सकाळ सकाळी लावलं सोमवारा काम लय दिवसापासून बसून होतं, देखवणार झालं मला. तेवढाच झाला सचिन भाईचा फोन. काम हे आम्ही पण तोंडाला फाउंडेशन लावून बसला होता, मग त्याला पण आम्ही बसू देतो काय घेऊन निघाला कार्निवलला. जाता जाता घेऊन द्यायचं तर अमितला दवाखान्यात. अमितला डॉक्टरला दाखवून औषध गोळ्या घेऊन टच्ची करून निघाला कार्निवलला. कार्निवल मध्ये पोहोचून तिथला शूट आम्हाला घेऊ देत नाहीत आणि आम्हाला पण काही जरूरत नाही एवढं म्हणून आम्ही निघाला आमच्या कामाला लातूर मध्ये. सगळ्यात पहिल्यांदा घेतले बोलून. आपण बोलूनचे पण कामं करता आणि इव्हेंटचे. त्या पार्टीने लोकेशन दाखवलं, व्यवस्थित त्यांना बोलला, सगळं सांगितलं का असं असं नियोजन आहे म्हणून. तिथून निघाला डबल कार्निवलला. कार्निवलचं सर्व काम पार पाडून आम्ही गेलो नाश्त्याला बसलं तर काय सगळ्या गावातून फोन येले होते, चोर आले दमाने या. त्याच्यात केला अभिजित भाईला फोन, या आमच्यापाशी म्हणलं. अभिजित भाई आले की निघाला. जाताना तो अशी स्पीड होती, बन 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 उग सन्ना पिरेली. कारखान्यावर बघितला तर काय तिथं थांबली होती माणसं. त्यांनी सांगितले नीट जावा जरा. गावात येऊन बघितलं तर काय सगळेजण बस स्टँडवर थांबले होते. शशिकांत भाई आणि शरद भाई तर काट्यान कुराटे घेऊन थांबले होते. त्याच्यात बघा आपले कार्यकर्ते आहेत कसे डायरेक्ट काट्या कुराट्याचं बघा कशी धिंगाणा घालत आहेत. एवढाच आला भागुल्या पुऱ्याचा फोन. अरे तिथं दिसलेत की मग चोर तर काही सापडाय नव्हते. थोड्या बस स्टँडवर थांबलो आणि मी आलो घराकडे. भेटूया आपल्या पुढच्या ब्लॉग मध्ये.